नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 19 प्रीतम, लेखिका माधुरी शानबाग, जन्म 1952. तसं बघितलं तर माधुरी शानबाग या विज्ञानाच्या प्राध्यापिका होत्या, पण त्याचबरोबर त्यांनी अनेक कथा सुद्धा लिहिलेल्या मराठी भाषेमध्ये. आता ही जी कथा आहे, प्रीतम नावाच्या मुलाची कौटुंबिक परिस्थिती, भावनिक स्थिती यांचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा आम्ही यांच्यासोबत झूमवर मीटिंग घेतली होती, तेव्हा माधुरी शानबाग यांनी सांगितलं की ही जी कथा आहे प्रीतम नावाची, ही त्यांच्या जीवनामध्ये सत्य परिस्थितीवर आधारित ही घटना आहे. प्रीतम नावाच्या अशाच एका मुलाला त्या भेटल्या होत्या आणि त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी पुढे काही आपले स्वतःचे असे विचार त्यात जोडून ही कथा त्यांनी तयार केली आहे. आई वडिलांच्या प्रेमाला पारखे झालेल्या प्रीतमला लेखिकेच्या वात्सल्याने व आपलेपणाच्या वर्तनाने उभारले. ह्या पाठामध्ये प्रीतम लुथरा नावाचा एक जो मुलगा आहे, त्या मुलाला आई नव्हती. म्हणजे तो दुसऱ्या वर्गात शिकत होता आणि 4 वर्षापूर्वी त्याची आई वारली होती. त्याच्यावरून कल्पना करा की किती कमी वयामध्ये प्रीतम लुथराला आपल्या आईचं जे मातृछत्र होतं ते त्यांनी गमावून बसला होता. तो गमावून बसला होता. वडील सैन्यामध्ये होते आणि तो काही काळ बंगालमध्ये होता, त्यानंतर काही काळ पंजाबमध्ये होता आणि त्याच्यानंतर तो महाराष्ट्रामध्ये आला त्याच्या मामा मामींकडे शिकण्याकरता. त्यामुळे कोणत्याही एका राज्यामध्ये त्याचं व्यवस्थित शिक्षण झालं नव्हतं. त्यामुळे कोणतीही भाषा त्याला व्यवस्थित येत नव्हती. जेव्हा तो शाळेमध्ये आला तेव्हा बाईंनी जेव्हा त्याला बघितलं, आता हा जो पाठ आहे, या पाठामध्ये केवळ 2 आणि 2च व्यक्तींवर आधारित हा पाठ आहे, एक बाई आणि एक प्रीतम. बाई ज्या प्रीतमच्या आयुष्याला फार मोठी कलाटणी देणारं व्यक्तिमत्व आहे आणि प्रीतम तो जो आई वडिलांच्या प्रेमाला पारखा झाला होता आणि त्याच्या आयुष्यामध्ये त्याला प्रेम देणारं, वात्सल्य देणारं, माया देणारं कोणीच उरलेलं नव्हतं. त्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये त्याच्या बाईंचं महत्व फार जास्त प्रमाणात होतं. त्याच्या बाईंनी जो त्याला लळा लावला, जे प्रेम दिलं, जी शिकवण दिली, त्या शिकवणीवर आधारित नंतर प्रीतमने त्याचा पुरेपूर फायदा उचलून उत्तमोत्तम शिक्षण घेतलं आणि त्याच्यानंतर स्वतःचं आयुष्य एका वेगळ्या पठणीमध्ये ढाळलं की जे बघून त्याच्या बाईला प्रचंड प्रमाणात अभिमान वाटला, गर्व वाटला आणि आनंदही झाला. हे सगळं कसं घडत गेलं हे या पाठामध्ये लेखिकेने आपल्याला सांगितलेलं. प्रथम दर्शनी जेव्हा प्रीतम त्या वर्ग शिक्षिकांना भेटला तेव्हा कसा होता, एकालकोंडा, घुमा, अबोल, कुणाशीही न मिसळणारा हा मुलगा होता. कुठल्या उपक्रमामध्ये सहभागी होत नव्हता. बऱ्याच वेळा कसं होतं, मुलांची मानसिकता काय आहे अगदी कमी वयामध्ये हे जाणून घेणं अतिशय गरजेचं असतं. आणि त्या बाईंनी हे जेव्हा सगळं बघितलं त्याच्याकडे की मग त्याचा काही रिस्पॉन्स येत नव्हता, काहीच नव्हतं. त्याला मराठी लिहिता नव्हतं येत, वाचता नव्हतं येत. पण तेव्हा त्याला बोलले की तू किती आळशी झालेला आहेस, तुझ्या पालकांना बोलव. आणि मग त्याच्यानंतर तो प्रीतम बोलला की बाई मला आई नाही आहे आणि माझे वडील सैन्यात आहेत, ते सरहद्दीवर असतात आणि त्याच्यामुळे मला मामा मामीकडे आता शिकायला ठेवलेलं आहे. जवळचं नातेवाईक असं कोणीच नाही आहे आणि जर तुम्ही तक्रार केली तर माझी मामी खूप टाकून बोलते मला, मामा मला मारतात आणि मग मी नापास जर झालं तर मला बोर्डिंगमध्ये ठेवतील आणि तिकडे मुलं सुद्धा त्रास देतात. अशा प्रकारचं एक एवढ्या कमी वयामध्ये ह्या सगळ्या काही गोष्टी त्याच्या मनामध्ये ठसलेल्या होत्या. म्हणजे त्यांनी एवढं सुद्धा त्याला माहिती होतं की बोर्डिंगमध्ये त्रास देतात मुलं वगैरे. म्हणजे किती प्रचंड प्रमाणात तो धास्ती त्यांनी घेतलेली होती या सगळ्या काही गोष्टींची. मग बाईंना जेव्हा हे सगळं कळलं तेव्हा त्यांना प्रीतमच्या बद्दल जी काही आपुलकी मनामध्ये निर्माण झाली, जे प्रेम निर्माण झालं, जे वात्सल्य निर्माण झालं, त्या वात्सल्याच्या भरोशावर नंतर प्रीतम मध्ये प्रचंड प्रमाणात बदल झाले. प्रीतम पहिल्यांदा कसा होता तर किडकिडीत अंगकाठी, रया गेलेला त्याचा युनिफॉर्म अगदी जीर्ण झालेला होता. चेहऱ्यावर दिनवाणे भाव, कारण त्याला कोणाचं प्रेम मिळत नव्हतं, खायला सुद्धा व्यवस्थित मिळत नव्हतं. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या बाईंना सांगितलेल्या सगळ्या काही गोष्टी त्याच्या वागण्याबद्दल त्यांना हे कळलं की ह्याचं वर्गामधलं जे वागणं आहे तर हे सगळं का घडलेलं आहे ह्याच्याबद्दल बाईंना जेव्हा कळलं तेव्हा त्यांच्या मनात प्रीतम बद्दल प्रचंड प्रमाणात कणव निर्माण झाली, आत्मीयता निर्माण झाली, प्रेम निर्माण झालं आणि मग त्यांनी लगेचच त्याला जवळ घेतलं. कारण काय होतं की
बरं, आपण ते बघूया. क्षणभर त्याने अंग चोरून घेतलेले मला कळले. बाईंनी जसं त्याला जवळ घेतलं, एका मुलासारखं त्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम होतं. एक छोटासा आपला मुलगा ह्या नात्याने. तो खूपच किरकोळ देहयष्टीचा होता, सुकल्यासारखा होता. त्याच्या चेहऱ्यावरनं त्यांनी हात फिरवला आणि प्रीतम मला यातलं काहीही ठाऊक नव्हतं, असं त्या म्हणाल्या. आणि मग त्यांनी त्याला सांगितलं की उद्यापासून सुट्टीमध्ये, दुपारच्या सुट्टीत तू डबा लवकर खात जा आणि खेळण्याऐवजी माझ्याकडे येत जा. मी तुला भाषा शिकवेल, मराठी भाषा शिकवेल आणि ही भाषा शिकली की इतर विषय तुला सोपे जातील. आणि अशा प्रकारे त्या सुट्टीमध्येही त्याला घरी बोलवायच्या, त्याला शिकवायच्या. आणि एक त्या दोघांमध्ये समान गोष्ट ही होती, पोरकेपणाचा समान धागा हा होता की त्याच्या ज्या वर्ग शिक्षिका होत्या त्यांना वडील नव्हते आणि इथे प्रीतमला त्याची आई नव्हती. त्याच्यामुळे समदुःखी असं जर आपण म्हटलं तर कोणतंही वावगं ठरणार नाही. मग हळूहळू त्याची भाषा चांगली झाली, त्याला विषय समजू लागले, परीक्षेत चांगले नंबर मिळवले. पण घरामध्ये त्याला जी वागणूक मिळाली, त्याला कळलं होतं की आपण उपरे आहोत, उपरे म्हणजे नकोशे आहोत. आपले वडील पैसे पाठवतात म्हणून केवळ आपले मामा मामी आपल्याला ठेवतात, खाऊ घालतात, एवढी त्यांची जबाबदारी आहे त्याला कळलं होतं. पण बाईंच्या प्रेमळ 4 शब्दांनी, बाईंच्या प्रेमळ कुरवाळण्याने त्याला काही जणू संजीवनी मिळाली होती. त्याच्या प्रकृती सुधारणा झाली, कारण मानसिकरित्या तो आता थोडासा सक्षम झाला होता आणि त्याचा परिणाम त्याच्या शरीरयष्टीवर सुद्धा झाला होता. तो कुठलंही काम आनंदाने करायचा. बाईंनी सांगितलं तर फारच त्याला आवडायचं. त्याच्या आवडीचा एखादा पदार्थ बाई त्याला आणून द्यायच्या. आणि नंतर काय झालं की 2 वर्षांनी बाईंचं लग्न जुळलं आणि मग पण सुदैव हे होतं की त्या त्याच गावात राहणार होत्या. त्यामुळे बाईंचं लग्न आहे म्हणून वर्गातल्या सगळ्या मुलांनी पैसे गोळा केले आणि बाईंना एक गिफ्ट त्यांनी दिलं. मग सगळ्या वर्गामधले जो मॉनिटर होता तो मॉनिटर उभा राहिला आणि प्रत्येकाचं नाव घेतलं, ज्यांनी ज्यांनी पैसे दिले होते. केवळ प्रीतमचं नाव त्याच्यामध्ये नव्हतं. प्रीतम जवळ, कारण तेव्हा पैसेच नव्हते. प्रीतम उठला आणि आपल्या बाईंजवळ गेला. एक पुडकं त्यांनी बाईंच्या हातामध्ये ठेवलं. त्याच्यात 2 हैदराबादी खड्यांच्या जुन्या बांगड्या होत्या. त्यातले 2 खडे सुद्धा पडलेले होते. आणि सोबत एक स्वस्त उग्रवासाची अर्धवट भरलेली अत्तराची बाटली होती. आणि हे सगळं बघून मुलं फार हसायला लागली. प्रीतम फार ओशाळवाणा झाला, त्याला फार लाज वाटली, खजील झाला तो. आणि मग म्हणजे त्या बाईंनी इतर मुलांना दटावलं, रागावलं. अत्तराची बाटली उघडली आणि त्याचा सुगंध घेतला. आपल्या हातावर सुद्धा, मनगटावर सुद्धा त्यांनी ते फासलं. त्यांनी दिलेल्या त्या हैदराबादी खड्यांच्या बांगड्या त्यांनी लगेच आपल्या हातामध्ये घातल्या. प्रीतमचा चेहरा उजळला, त्याला फार आनंद झाला. आणि त्यांनी सांगितलं की बाई, माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून माझ्या आईची ही शेवटली आठवण होती जी माझ्याजवळ शिल्लक होती आणि ती अतिशय खास होती माझ्याजवळ. आणि ती खास गोष्ट माझी स्वतःची जी माझ्या आईची जी माझ्याजवळ शेवटची आठवण होती ती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि चटकन बाईंनी त्याच्या चेहऱ्यावरनं, त्याच्या केसावरनं हात फिरवला आणि त्याला सांगितलं की तुझी भावना माझ्यापर्यंत पोहोचली. आता ह्या पॅरेग्राफ मध्ये त्यांनी प्रीतमला गोंजारलं, त्याला धीर दिला, त्याला मराठी शिकवण्याचं आश्वासन दिलं, प्रत्यक्ष अध्यापन केलं. प्रीतम मन लावून शिकला. प्रीतम आणि लेखिका यांच्यामधला पोरकेपणाचा समान धागा सुद्धा आपण बघितला की त्याच्यात बाईंना वडील नव्हते आणि प्रीतमला आई नव्हती, तर त्या हा पोरकेपणाचा समान धागा होता ह्या दोहोंमध्ये. उपरेपणाची जाणीव प्रीतमला होती. त्याला माहिती होते की आपल्या घरामध्ये आपल्याला काडीचंही स्थान नाही आहे, केवळ आपले वडील पैसे पाठवतात म्हणून आपल्याला 2 वेळेचं जेवायला मिळत आहे, हे सुद्धा त्याला माहिती होतं. पण बाईंनी जेव्हा त्याला कुरवाळलं तेव्हा त्याला संजीवनी मिळाली, त्याच्या जगण्याची दिशा बदलली. ह्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला या पॅरेग्राफ मध्ये कळतात. आता दुसऱ्या नंबरचा जो पॉइंट आहे की मराठी शिकवण्याचे आश्वासन आणि प्रत्यक्ष अध्यापन प्रीतमने केलं. प्रत्येक शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला तेवढ्याच आत्मीयतेने, तेवढ्याच प्रेमाने आणि तेवढ्याच सखोलपणे शिकतो. प्रश्न हा आहे की आपण ते कसं ग्रहण करतो. काही मन लावून ऐकतात, काही एका कानाने ऐकतात, दुसऱ्या कानाने सोडून देतात, काही मुळीच ऐकत नाहीत, असे पण आपण बघतो वर्गामध्ये. आणि म्हणून वारंवार तुम्हाला सूचना आम्ही देतो की जेवढं काही शिकवलं जातं वर्गामध्ये तेवढं जरी तुम्ही नीट ऐकलं, मन लावून ऐकलं, तर तुम्ही चांगल्या प्रकारचे उत्तम मार्क परीक्षेमध्ये मिळवू शकता. आता केवळ मार्क मिळवणं हे जर तुमचं ध्येय असेल तर ते ठीक आहे, पण याच्याही पलीकडे आपल्याला त्या
पाठाविषयी, त्या लेखकाविषयी, लेखिकेविषयी किंवा इतर काही गोष्टी त्या पाठाशी रिलेटेड असतील तर त्याचं आपल्याला जर अगाध ज्ञान मिळत असेल तर ते घेणं तुमच्यासाठी केव्हाही उत्तम राहील. त्यामुळे बऱ्याच वेळा आम्ही तुम्हाला पाठाशी संलग्नित अनेक काही गोष्टी सांगतो, अनेक काही उदाहरणं देतो, ज्याचा आपल्याला प्रत्यक्ष जीवनामध्ये भरपूर प्रमाणात उपयोग होतो. आणि या सगळ्या काही गोष्टी अतिशय आवश्यक असतात. म्हणजे केवळ मार्क मिळवणे हे आपलं ध्येय ठेवू नये, तर याच्याही पलीकडे आपण आपल्या एखाद्या विषयाविषयी अधिकाधिक किती जाणून घेतो, जे आपल्याला पुढे ज्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आपल्याला त्याचा फायदा होतो. पण हे सर्व परत्वे तुमच्यावर अवलंबून असतं. म्हणून आम्ही तुम्हाला वारंवार वर्गामध्ये ती सूचना देतो की आम्ही शिकवल्यावर परत आपण किती वाचतो, परत आपण ते किती जाणून घेतो, की आपल्याला किती समजलेलं आहे, ते सगळ्यात महत्वाचं असतं. प्रीतमनी ते केलं. त्याच्या बाई शिकवायच्या तेव्हा ते अगदी त्याने मन लावून ऐकलं. त्याच्या माझ्यातला अतूट धागा असा अधिकाधिक चिवट होत गेला, अधिकाधिक पक्का होत गेला. त्या कधी त्याला शिकवायच्या, कधी नाही शिकवायच्या, पण तरीही त्यांच्यामध्ये असलेलं जे नातं होतं ते नातं फुलत गेलं. तो 10वी झाला, नंतर 12वीला गेला, त्याच्यानंतर NDA मध्ये त्याला प्रवेश मिळाला. सगळ्या काही गोष्टी तो त्याच्या बाईला पत्राने कळवायचा. आता तो शाळा सोडून गेलेला होता, पण तरीही ऋणानुबंध जे नातं होतं त्याच्या आणि त्याच्या बाईमधलं, जे आपुलकीचं, जे प्रेमाचं, काय म्हणू आपण त्याला, आदराचं, त्याच्या मनामध्ये जी आदरयुक्त भावना होती, जे काही त्याला कधीच आयुष्यामध्ये मिळालेलं नव्हतं, जे प्रेम त्याच्या आईकडनं त्याला पाहिजे होतं, ते प्रेम आता त्याच्या बाई त्याला देत होत्या. त्या सगळ्या काही गोष्टी साठवून तो त्या शाळेतनं 10वी पास झाला, मग 12वी पास झाला. NDA मध्ये जेव्हा त्याला गेला तेव्हा तो त्याच्या बाईंना पत्राने त्यांनी कळवलं. दरवर्षी त्याचे नव्या वर्षाचे शुभेच्छा देणारे पत्र येई. मी माझ्या वाढत्या संसारात गुरफटत गेले आणि त्यामुळे उत्तर पाठवेलच असे नव्हते, पण तो अगदी काटेकोर होता. म्हणजे तो कधीही कोणत्याही गोष्टीला चुकला नाही. त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या जेवढ्या काही चांगल्या गोष्टी होत्या त्या प्रत्येक गोष्टींबद्दल तो माहिती त्याच्या बाईंना देत होता, कारण त्याच्या आयुष्यात त्या एकमेव अशा व्यक्ती होत्या ज्यांनी त्याच्या आयुष्याला प्रचंड प्रमाणात कलाटणी दिली होती. आणि हीच गोष्ट आमच्यासोबत सुद्धा होत राहत असते. आमच्या हाताखालून गेलेले अनेक विद्यार्थी ज्यांना आमच्याबद्दल रिस्पेक्ट आहे किंवा ज्यांना असं वाटतं की की आपल्या आयुष्यामध्ये कसं आहे, आपण शाळा जेव्हा सोडून जातो तेव्हा आपल्याला त्याची किंमत कळत असते. कोणती गोष्ट होऊन जाते तेव्हा त्यानंतर त्याची किंमत कळते. पण जे काही होते, ज्यांना थोडके जे होते, त्यांना अजूनही जे प्रेम, जी आपुलकी आमच्याबद्दल वाटत असते, त्याचं ते आम्हाला दरवर्षी शुभेच्छा देणारे पत्र पाठवतात, वाढदिवसाला फोन करतात किंवा मेसेजेस करतात. म्हणजे अजूनही असं वाटतं की हीच खरी आपली पोचपावती आहे किंवा हेच खरं आम्हाला बक्षीस आहे. याच्या पलीकडे विद्यार्थ्यांकडनं आम्ही काहीही एक्सपेक्ट करत नाही, तुमच्याकडनं काही एक्सपेक्ट करत नाही. आम्ही एवढंच म्हणतो की जे काही घडवलं जातं शाळेमध्ये ते पुरेपूररित्या चांगल्या तऱ्हेने तुम्हाला घडवण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. पण त्याचा आपण किती उपयोग करून घेतो हे सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं. त्यामुळे कोणाला असं मी म्हणत नाहीये की तुम्ही मला पत्रच पाठवा किंवा तुम्ही मला मेसेजेस करा, असं नाही आहे. एक तुमच्या मनामध्ये प्रत्येक शिक्षकांविषयी किती आदर आहे, मान आहे, सन्मान आहे, हे जेव्हा आपण त्यांना सोडून जातो तेव्हा आपल्याला कळत असतं. आपण केव्हा पाठापुरतं ही माहिती नाही बघायची. कोणत्याही पाठ शिकताना तेव्हा पाठापुरतं आपल्याला माहिती मिळाली एवढं काय म्हणतात आपण त्याला संकुचित विचार ठेवू नका. ही माहिती कधी ना कधी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला महत्वपूर्ण ठरत असते. कधीतरी तिचा आपल्याला उपयोग होत असतो. कधीतरी आपण त्या गोष्टी ज्या शालेय वयात शिकलेल्या असतो त्याचा उपयोग आपल्याला कालांतराने कितीतरी मोठं झाल्यावर आपण करू शकतो. म्हणून ह्या सगळ्या काही गोष्टी याच्या ऐवजी आम्हाला कोणत्याही प्रकारचं पुरस्कार तुमच्याकडनं पाहिजे नसतात. ही सगळ्यात मोठं बक्षीस असतं, कारण आमच्यापेक्षा आमचा विद्यार्थी मान सन्मानाने समाजात जगतो याच्यापेक्षा मोठं कोणतंही बक्षीस कोणत्याही शिक्षकाला नसतं. म्हणजे एक प्रकारचा आमचा त्याच्यात खारीचा वाटा असतो. तुम्ही मोठे होता, तुम्ही चांगल्या प्रकारच्या नोकरीवर लागता, सन्मानाने जगता, मानाने जगता, त्याचा सगळ्यात जास्त आनंद तुमच्या आई वडिलांना होतो. त्यानंतर आम्हाला
आणि शाळेला होत असतो. आणि ही आम्हाला सगळ्यात मिळालेली मोठं हे गिफ्ट असतं तुमच्याकडनं. तर हे असंच गिफ्ट दरवर्षी तुम्ही आम्हाला देत राहाल अशी अपेक्षा करते. पुढे बघूया. ट्रेनिंग आटपून सेकंड लेफ्टनंट म्हणून प्रीतम नियुक्त झाला. पासिंग आउट परेड असते ह्या लोकांची. आणि मग त्या पासिंग आउट परेडसाठी त्याने बाईंना, त्याच्या वर्ग शिक्षिकेला, इयत्ता दुसरीच्या वर्ग शिक्षिकेला त्यांनी पुण्याला विशेष आमंत्रण दिलं आणि सोबत तिकीट सुद्धा पाठवलं. त्या स्टेशनवर पोहोचल्या तेव्हा स्टेशनवर फुले घेऊन प्रीतम उभा होता. आता बघा प्रीतम मध्ये झालेला फरक. तो पूर्वीचा प्रीतम कसा होता? लाजरा बुजरा, कोणाशीही न बोलणारा, एकलकोंडा, खाली मान घालून सतत वावरणारा. आता प्रीतम इतका देखणा, भरदार दिसत होता की मीच आता त्याच्या खांद्याखाली येत होते. त्या दिवशी आई वडिलांना विशेष जागी बसवतात. त्याचे वडील येऊ शकले नव्हते, त्या जागी त्याने मला बसवले होते. ही किती मानाची सन्मानाची गोष्ट होती बाईंच्या आयुष्यामध्ये. माझ्या हातातल्या त्या बांगड्या त्याने बघितल्या आणि माझे हात हातात घेत त्यावर त्याने डोकं टेकवलं. त्यावर पडलेले पाणी मला कळले. ज्यावेळी प्रीतम दुसऱ्या वर्गात होता त्यावेळी त्याने त्याच्या बाईंना त्याच्या आईची शेवटली आठवण म्हणून ज्या बांगड्या दिल्या होत्या त्या बांगड्या त्याने त्याच्या बाईंच्या हातामध्ये बघितल्या. तेव्हा त्याला कळलं की त्याच्या बाईने त्या अजूनही जपून ठेवलेल्या होत्या. हे बघितल्याबरोबर लगेचच त्याच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि ते पाणी त्यांनी, त्याचं जे डोळ्यातलं पाणी होतं, जे अश्रू होते, ते अश्रू बाईंच्या मनगटावर पडले. जेव्हा त्याच्या छातीवर भारतीय सैन्याचा बिल्ला लावला तेव्हा बाईंना प्रचंड प्रमाणात अभिमान झाला आणि तेव्हा त्यांनी जोराने टाळ्या वाजवल्या. म्हणजे किती अभिमानाची गोष्ट होती ही. याच्या पलीकडे त्या बाईंना किंवा शिक्षकांना कोणालाही काहीही पाहिजे नसतं. सगळ्यात मोठा हा पुरस्कार असतो की आपल्याही पेक्षा कर्तबगार झालेला आपला विद्यार्थी आणि त्याच्या कर्तबगारीचं कौतुक करायला आपण जेव्हा हजर असतो तेव्हा अभिमानाने ऊर आमचा भरून येतो. मला निरोप देताना तो म्हणाला, बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती. गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो. म्हणजे याचा अर्थ या जन्मी तुमच्या पोटी मी जन्म नाही घेतला, पण तुम्ही मला मुलासारखंच वागवलं होतं आणि म्हणूनच मी माझ्या मुलाचं मुलगा बनून माझं प्रत्येक कर्तव्य मी पार पाडलं. तो बोलून नाही दाखवलं त्याने ह्या सगळ्या काही गोष्टी, पण नकळतरित्या ह्या सगळ्या काही गोष्टी बाईंना कळलेल्या होत्या. बाई तुम्ही येणार म्हणून मला खात्री होती आणि गेल्या जन्मी मी नक्कीच तुमचा मुलगा होतो. म्हणजे एका मुलाचं जे काही कर्तव्य आहे, पासिंग आउट परेड करता आई वडिलांना बोलवतात आणि एक मान सन्मानाची जागा देतात, कारण आई वडील आपल्या काळजाचा तुकडा त्यावेळी देशासाठी अर्पण करतात. आणि त्या ठिकाणी बाईंना त्यांनी बसवलं होतं. हा बाईंचा फार मोठा आयुष्यातला त्यांना मिळालेला मान होता, सन्मान होता. त्यानंतर 4 वर्षांनी त्याच्या लग्नाची पत्रिका तिकिटासह बाईंच्या हातात पडली. मध्यंतरी त्याचे वडील वारल्याचे त्याने कळवले होते. माझ्या सर्व अडचणी बाजूला सरून मी लग्नाला गेले. बाई सगळ्या अडचणी बाजूला सारल्या आणि लग्नाला गेल्या. कारण प्रीतमच्या आयुष्यातला हा सगळ्यात महत्वाचा प्रसंग होता आणि हा मी स्वतः हजर राहून पाहावा अशी त्याची मनोमन इच्छा होती आणि म्हणून त्याने मला तसं कळवलं होतं. तो प्रत्येक गोष्ट बाईंना सांगायचा, प्रत्येक प्रसंगाबद्दल बाईंना तो कळवायचा आणि हा सुद्धा त्याच्या आयुष्यातला महत्वाचा प्रसंग होता. त्याच्या सासरच्या लोकांनी त्याच्या आईसाठी म्हणून घेतलेली साडी त्याने मला घ्यायला लावली आणि माझ्या पुढ्यात जोड्याने वागताना त्याने पत्नीला सांगितले, या बाई म्हणजे माझ्या एकुलत्या एक कुटुंबीय आहे. त्याने सांगितलं की माझं कुटुंब म्हणजे ह्या एकुलत्या एक बाई आहे ज्याने मला घडवलं. प्रीतम लुथरा नावाचा जो मुलगा होता तो आता सेकंड लेफ्टनंट प्रीतम लुथरा झालेला होता. या त्याच्या कारकिर्दीमध्ये जेवढं काही सगळ्यात महत्वाचं योगदान होतं ते म्हणजे त्याच्या बाईंचं होतं. हे त्याने अगदी गर्वाने त्याच्या पत्नीला सांगितलं होतं. याच्या पलीकडे बाईंना काहीही पाहिजे नव्हतं. तो म्हणाला की जर ह्या मला भेटल्या नसत्या तर आज प्रीतम लुथरा नावाचा कोणीच व्यक्ती अस्तित्वात नसता. म्हणजे कधीतरी मी माझं आयुष्य संपवून टाकलं असतं, पण ह्या बाईंच्या केवळ शिकवणीमुळे, प्रेमळ वागणुकीमुळे आणि चांगल्या योग्य मार्गदर्शनामुळेच मी आज जे कोणी आहो ते केवळ यांच्या आणि यांच्यामुळेच आहो. मी देऊ केलेल्या बांगड्या परत करत तो म्हणाला. मी त्याला त्या बांगड्या वापस केल्या होत्या, बाई असं म्हणाल्या. आणि मग लगेचच तो त्या परत करतो आणि म्हणतो की त्या तुमच्याजवळ आहेत ही भावना मला पुरेशी आहे. म्हणजे ही भावना कोणती? तर आई आणि मुलाची भावना, वात्सल्याची भावना माझ्या आई जवळच आहे, तिच्या आहेत आणि तिच्याच जवळ आहे. हे या
वाक्यावरून आपल्याला लक्षात येतं. तुमच्या जवळच त्या असू द्या, कारण एका आईच्या त्या बांगड्या होत्या ज्या योग्य जागी आता आणि योग्य हातामध्येच होत्या. केव्हाही मुलगा म्हणून हाक मारा, मी धावत येईल. तो म्हणाला की मी तुमचा मुलगा आहे हे नेहमी करता कायम लक्षात ठेवा, आणि जेव्हा केव्हा तुम्हाला अडचण येईल तेव्हा मला तुम्ही हाक मारा, मी लगेचच येईल, मी धावत येईल. म्हणजे किती प्रचंड प्रमाणात प्रीतमच्या मनामध्ये त्याच्या बाईविषयी आदर होता, सन्मान होता, सगळ्या काही गोष्टी होत्या ज्या अतिशय अतिशय भावपूर्ण आणि खूप महत्वाच्या एखाद्या शिक्षकाच्या जीवनामध्ये असतात. आपण काही पॉइंट्स बघूया या पाठामधले. लेखिकांच्या लग्नात आईच्या सांभाळून ठेवलेल्या बांगड्या आठवण म्हणून भेट त्या देतात, तो वापस करतो. प्रीतमची एनडीए मध्ये झालेली निवड, त्यांच्यातला नियमित होणारा पत्रव्यवहार, पासिंग आउट परेडसाठी तो निमंत्रण देतो, आई वडिलांसाठीचा जो सन्मान असतो तो सन्मान तो लेखिकेला मिळतो. आईच्या बांगड्या लेखिकांच्या हातात पाहून प्रीतम भावना विवश होतो आणि त्यावेळी त्याला त्याच्या आईची खरी आठवण येते. आईसाठीची साडी लेखिकेंना तो द्यायला सांगतो आणि एकुलता एक आपलं एकमेव कुटुंबातली एकमेव व्यक्ती आहे अशी ती जी भावना होते ते तो व्यक्त करतो. आणि आपण ह्याच व्यक्तीमुळे, ह्याच बाईंमुळे कॅप्टन लुथरा घडल्याचा कृतज्ञता भाव तो त्याच्या पत्नीसमोर व्यक्त करतो. आणि अशा प्रकारचं हा प्रीतम लुथरा नावाचा सेकंड लेफ्टनंट जो आहे, जो घडला, तो केवळ आणि केवळ त्याच्या बाईंच्या चांगल्या त्याच्या वागणुकीमुळे, त्यांच्या सोबत असलेलं त्याचं जे एक आपुलकीचा धागा होता तो, आणि त्याचं त्याच्या बाईमध्ये बाईंबद्दल असलेलं प्रेम, आदर, सन्मान आणि त्याच्या बाईची योग्य शिकवण, ह्या गोष्टींमुळे प्रीतम लुथरा आयुष्यामध्ये कॅप्टन आणि सेकंड कॅप्टन म्हणून उदयास आला होता. अशा प्रकारचा हा सुंदरसा पाठ तुम्हाला दिलेला आहे. पाठ हा यावेळी देण्याकरता अतिशय योग्य वर्ग माधुरी शानबाग मॅडमनी निवडलेला, कारण ह्याच वेळी तुमच्या आयुष्याला कलाटणी मिळत असते. ह्याच वेळी तुम्ही चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरक जाणवू शकता. ह्याच वयामध्ये तुमच्या मनामध्ये एक शिक्षक आणि एक विद्यार्थी याच्यामधलं अतूट असणारं नातं तुम्ही कसं जपून ठेवता, त्यातून तुम्ही काय घेता, त्यातून तुमच्या आयुष्याला काय कलाटणी मिळते हे समजण्याचं योग्य वय असतं. आणि म्हणूनच खूप खूप धन्यवाद ह्या सुंदरशा पाठांबद्दल माधुरी शानबाग यांना. आणि हा पाठ तुम्ही वारंवार वाचून त्यातून खूप काही चांगलं घ्याल आणि खूप मोठे व्हाल ह्याची अपेक्षा करते. धन्यवाद.